नव्या कोऱ्या 2000 रुपयांच्या नोटेचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। या नोटेचा रंग जात असल्याचं स्पष्ट झालंय। नाशिकनंतर चंद्रपूरमध्येही नोटेचा रंग जात असल्याचं जय महाराष्ट्रनं समोर आणलंय। त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत खळबळ उडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला चलनातनं 500 आणि 1000 रुपयांची नोट रद्द केली आणि व्यवहारात 2000 रुपयांची नोट आणण्याची घोषणा केली। त्यानंतर 10 नोव्हेंबरपासून जुन्या नोटांच्या बदल्यात 2000 रुपयांच्या नोटा बँकेकडून मिळत आहेत। मात्र आता या नव्या कोऱ्या नोटेचा रंग जात असल्यानं या नव्या संकटाला सरकार कसं तोंड देणार, या अक्षम्य चुकीला जबाबदार कोण आणि त्यावर सरकार तातडीनं काय उपाययोजना करणार असा प्रश्न विचारला जातोय। दरम्यान जय महाराष्ट्रचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी 2000 रुपयांच्या नोटेचा रंग कसा जातोय याचा आढावा घेतलाय, पाहूयात। 500 आणि 1000 ची नोटा बंद केल्यानंतर 2000 रुपयाची नोट चालण्यात आली आहे। ही आहे 2000 रुपयाची नवीन नोट। नोट मार्केटमध्ये आल्यानंतर अनेक या नोटावर प्रश्न उपस्थित झालेले आहेत। परंतु आता नवीन प्रश्न या नोटवर उपस्थित झालेला आहे, ते आहे म्हणजे या नोटाचा रंग जात आहे। आपण बघूया कशा प्रकारे या नोटाचा रंग जाते। आपण या रुमालच्या माध्यमातून या नोटला इथं घासू। बघा, हे नोट आपण घासत आहे आणि इथं घासल्यानंतर या नोटाचा रंग जात आहे। हे बघा, हे आपल्याला दिसून येत आहे की हे नोटाचा रंग जात आहे। नोटाचा रंग जात आहे। हे नवीन वाद या नोटाचा उपस्थित झालेला आहे। या नोटाचा आपण या रुमालने घासल्यानंतर या नोटाचा कलर निघत आहे। हे बघा, आपण पाहू शकता कशा प्रकारे या नोटाचा कलर जात आहे। मोदी सरकारने जारी केल्यानंतर हे नवीन नोट पुन्हा एक वादात सापडलेली आहे। आता याकडे रिझर्व्ह बँक आणि मोदी सरकार कशा पद्धतीने या नोटाकडे पाहतात, हे आता मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र, चंद्रपूर। नव्या कोऱ्या 2000 रुपयांच्या नोटेचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। या नोटेचा रंग जात असल्याचं स्पष्ट झालंय। नाशिक नंतर चंद्रपूरमध्येही नोटेचा रंग जात असल्याचं जय महाराष्ट्रनं समोर आणलंय। त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत खळबळ उडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला चलनातनं 500 आणि 1000 रुपयांची नोट रद्द केली आणि व्यवहारात 2000 रुपयांची नोट आणण्याची घोषणा केली। त्यानंतर 10 नोव्हेंबरपासून जुन्या नोटांच्या बदल्यात 2000 रुपयांच्या नोटा बँकेकडनं मिळत आहेत। मात्र आता या नव्या कोऱ्या नोटेचा रंग जात असल्यानं या नव्या संकटाला सरकार कसं तोंड देणार, या अक्षम्य चुकीला जबाबदार कोण आणि त्यावर सरकार तातडीनं काय उपाययोजना करणार असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान जय महाराष्ट्रचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी 2000 रुपयांच्या नोटेचा रंग कसा जातोय याचा आढावा घेतला होता। तोच प्रकार आपण आता पाहिला। आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून जो बघतोय ते जय महाराष्ट्रचे चंद्रपूरचे प्रतिनिधी आहेत अनवर शेख। 2000 रुपयांच्या नोटेचा रंग कसा जातोय हे खुद्द जय महाराष्ट्रचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी तुम्हाला उलगडून दाखवलं। आपल्यासोबत पुन्हा अनवर शेख आहेत। अनवर, नेमकं काय झालं? तुम्ही जेव्हा नोटेचा रंग, तुम्ही जेव्हा नोट घासले, नोटेवर रुमाल घासलात, तेव्हा नेमकं काय झालं आणि कशा प्रकारे हे वास्तव समोर आलं? नक्कीच अनिकेत, जेव्हा मी बँक ऑफ इंडिया मधून हे 4000 रुपयाचं जे एक्सचेंज करून आणला, तेव्हा मी पहिल्यांदा जे 2000 ची नोट बघितली, तेव्हा थोडंसं मनात काहीतरी हे होतं की हे नोट अजीबशी दिसत आहे, काहीतरी याच्यात हे आहे म्हणून। आणि त्याच्यानंतर जसे जसे 1-2 दिवस गेले तर अनेक प्रश्न त्याच्यावर उपस्थित झाले। पण जेव्हा नोट हातात घेतली तेव्हा ते थोडं असं वाटत होतं की त्याचा कलर तर हातात लागत नाहीये ना, म्हणून ते मुद्दामून त्याचा ते रुमाल घेऊन त्याला असं घासल्यानंतर ते आपल्याला एकदम धक्कादायक बातमी समोर आली की ते नोटाचा रंग उडत आहे। म्हणून त्याच्यात घातल्यानंतर ते नोट आपल्याला हे सगळं समोर आलेलं आहे की नोटाचा रंग जात आहे आणि जे पुन्हा एक नवीन वाद या नोटाचा समोर आलेला आहे। अनिकेत, नक्की अनवर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। या संपूर्ण प्रकरणाबद्दल वेळोवेळी अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहू। तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो जय महाराष्ट्रचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी जे प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि त्याच्यानंतर जो उलगडा झाला त्याचा आहे। हे प्रात्यक्षिक 100% खरं आहे, विश्वासार्ह आहे। या रुमालाला कुठल्याही प्रकारचं पाणी लावलेलं नव्हतं। रुमाल कोरडा होता आणि हा रुमाल नोटेवर घासला तेव्हा अशा प्रकारची धक्कादायक माहिती समोर आली, धक्कादायक वास्तव समोर आलं। नोटेचा रंग जात असल्याचं स्पष्ट झालं। जय महाराष्ट्रच्या प्रतिनिधी
मोदींनी हा उलगडा केला. हा व्हिडिओ 100% विश्वासार्ह आहे. नाशिक नंतर चंद्रपूरमध्येही नोटेचा रंग जात असल्याचं जय महाराष्ट्रानं समोर आणलं. या संपूर्ण प्रकारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत खळबळ उडणार आहे. खुद्द राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जय महाराष्ट्राशी मागाशी जी बातचीत केली होती तेव्हा ही ग्वाही दिलेली होती आणि यासंबंधी तातडीनं कारवाई करणार अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं. व्यवहारात 2000 रुपयांची नोट आणली, मात्र या नोटेचा रंग जातोय. त्यामुळे ही नोट पुढे काय होणार, या नोटेचं किती दिवस हा अशा प्रकारे प्रकार चालणार आणि ही नोट जर असाच रंग जात राहिला तर ह्या नोटेवर आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल हे पाहणं आता आगामी काळात औत्सुक्याचं ठरणार आहे. आपण पुन्हा एकदा बघूया अनवर शेख, जय महाराष्ट्राचे चंद्रपूरचे प्रतिनिधी, त्यांनी कशा प्रकारे या संपूर्ण धक्कादायक वास्तवाचा एक धक्कादायक वास्तव समोर आणलंय आणि नोटेचं संपूर्ण प्रकरणाचा उलगडा कशा प्रकारे केला. 500 आणि 1000ची नोटा बंद केल्यानंतर 2000 रुपयाची नोट चालण्यात आली आहे. ही आहे 2000 रुपयाची नवीन नोट. नोट मार्केटमध्ये आल्यानंतर अनेक या नोटावर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. परंतु आता नवीन प्रश्न या नोटवर उपस्थित झालेला आहे, ते आहे म्हणजे या नोटाचा रंग जात आहे. आपण बघूया कशा प्रकारे या नोटाचा रंग जाते. आपण या रुमालच्या माध्यमातून या नोटला इथं घासू. बघा, हे नोट आपण घासत आहे आणि इथं घासल्यानंतर या नोटाचा रंग जात आहे. हे बघा, हे आपल्याला दिसून येत आहे का हे नोटाचा रंग जात आहे. नोटाचा रंग जात आहे. हे नवीन वाद या नोटाचा उपस्थित झालेला आहे. या नोटाचा आपण रुमालने घासल्यानंतर या नोटाचा कलर निघत आहे. हे बघा, आपण पाहू शकता कशा प्रकारे या नोटाचा कलर जात आहे. मोदी सरकारने जारी केलेल्यानंतर हे नवीन नोट पुन्हा एक वादात सापडलेली आहे. आता याकडे रिझर्व्ह बँक आणि मोदी सरकार कशा पद्धतीने या नोटाकडे पाहतात हे आता मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र, चंद्रपूर. दरम्यान या प्रकरणातील तथ्य तपासून कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली आहे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जय महाराष्ट्राला. ऐकूयात मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले. असा जर रंग निघाला तर हे आपलं म्हणणं बरोबर आहे, अर्थव्यवस्थेमध्ये अडचणी निर्माण होती. याची खात्री करणं आवश्यक आहे आणि या बातमीची खात्री करण्यासाठी मी बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, ज्यांच्या नोटेचा असा रंग उडाला, मला वाटतं की त्यांनी सुद्धा त्या बँकेमध्ये त्या नोटेसहित एक रितसर तक्रार ही केली पाहिजे. आज जर बँक बंद असेल तर एक नागरिक म्हणून आपल्यावर काही जबाबदारी, उत्तरदायित्व, त्या बँकेच्या मॅनेजरचा पत्ता घेऊन आज त्यांच्या घरी जाऊन ती नोट ही त्यांना दाखवली पाहिजे, परत केली पाहिजे. म्हणजे मग त्या बँकेतून त्या नोटा, त्याची पूर्ण व्यवस्थित चौकशी करणं आपल्याला सोयीचं होईल.